अजितदादा गेले, संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला. आज अजितदादांना जाऊन 5वा दिवस झालेला आहे व आजही अजितदादांच्या आठवणीत संपूर्ण महाराष्ट्र रडतोय. परंतु काल जी घटना झाली, संपूर्ण एक दुःखाचं संकट असताना उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सुनेत्रा पवार यांनी घेतला व त्याच्यावर बऱ्याच प्रमाणात टीका टिप्पण्या झाल्या. आपण नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील दावचवाडी या गावामध्ये आहे व या ठिकाणी आपल्याबरोबर शेतकरी बांधव आणि काही नेते मंडळी आहे. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर आजही अजितदादांच्या आठवणीमध्ये आज 5वा दिवस असूनसुद्धा महाराष्ट्र रडतोय व काल शपथविधी झाला, त्याच्यावर खूप टीका टिप्पण्या झाल्या की एवढं दुःखाचं राखेचा कार्यक्रम झाला आणि दुसऱ्या दिवशीच शपथविधी घ्यायची गरज नव्हती. नेमकं आपल्याला काय वाटतं? तो राजकीय एक भाग आहेत, पण अजितदादा आणि माझी ओळख किंवा संबंध जो आलेला आहे 1991पासून आलेला आहे. मी मार्केट कमिटीचा चेअरमन असताना त्यांना पिंपळगावला मार्केट कमिटीचं भूमिण्यासाठी आणलं होतं आणि पिंपळगाव ग्रामपंचायतला मी सदस्य असताना तिथे शिवाजी शॉपिंग सेंटरचं उद्घाटनाच्या प्रसंगी त्यांना मी इथं आणले. मालोजी काकाच्या माध्यमातून, विनायक दादाच्या माध्यमातून इथं पिंपळगावला त्यांना आले. तेव्हापासून माझा आणि त्यांचा संपर्क आणि अनेक कामात अनेक वेळेस त्यांनी मला मदत केली आहे. मार्केट कमिटी असू द्या, कारखाना असू द्या, इतर काही कामं असू द्या किंवा काही वैयक्तिक कामं, त्यामध्ये पण अजितदादांनी त्या काळापासून आम्हाला मदत केली आहे. अतिशय मिश्किल भाषात आणि विनोदी वृत्तीचा माणूस, पण सगळ्या प्रश्नाची जाण असणारा किंवा काही शेतकऱ्याचे असू द्या, साहित्यिकाचे असू द्या, सांप्रदायिक लोकांचे असू द्या, वायनरीचे प्रश्न असू द्या, द्राक्षाचे असू द्या, कांद्याचे असू द्या, या सगळ्या प्रश्नावर मात करून आणि न्याय कसा देता येईल, आपला राज्य पुढं कसा देता येईल, विकास कसा करता येईल, म्हणून त्यांना विकास पुरुषांनी त्या कामातला तो दादा माणूस होता. तेव्हा सगळ्यांना प्रत्येकाला हळहळ वाटणं हे साहजिक आहेत. विरोधकाला हळहळ वाटते आहेत. असे नेतृत्व घडायला 25 ते 30 वर्षे लागतात. असं एका 2-5 वर्षामध्ये असं नेतृत्व निर्माण होत नाही आहे किंवा अशी माणसं जन्माला घालतो परमेश्वर. शरद पवारांसारखे, अजितदादासारखे, मुंडेंसारखे, गोपीनाथ किंवा महाजनसारखे, प्रमोद महाजनसारखे, ही सगळी मुलवासराव देशमुखसारखी ही सगळी मंडळी पुन्हा तो लवकर घेऊन जातो. आपल्या तालुक्यातले उदाहरण असेल, म्हणजे 5-5 मिनटामध्ये घरी पोहोचणारी माणसं देवाच्या घरी गेलेली आहे. नामदेवराव बोरकर 5 मिनटात घरी पोहोचले असते, रावसाहेब कदम 5 मिनटात घरी पोहोचले असते. हे अजितदादा मोजून 3 मिनटामध्ये एअरपोर्टमधून उतरून आणि 3 मिनटात एअरपोर्टवर उतरून गेले असते, ते घरी गेले असते किंवा काही नाही. तर अशा पद्धतीने परमेश्वर त्यांना काय घेऊन जातो हेच कळत नाही. किंवा ज्यावेळेस ही घटना ज्यावेळेस झाली तर खरोखर अगदी म्हणजे विश्वास बसणं शक्यच वाटत नव्हतं. म्हणजे माझा स्वतःचा प्रसंग सांगतो, तुमची काय भावना होती? घटना घडली, घटना घडून गेली, तरीसुद्धा आजही विश्वास बसत नाही. त्यांच्याकडे फोटोकडे तुम्ही मोजून 2 मिनटं मला बघून दाखवा किंवा काही नाही. तो जनतेसाठी, कार्यकर्त्यांसाठी, सर्वांसाठी लढणारा आणि लढणारा माणूस होता किंवा काही. एवढी ताकद दुसऱ्या कोणामध्ये नाही आहे. जे काय आमदार आज आहेत, मजा हे करतात किंवा जे दाखवतात का मी तालुक्यामध्ये हे करतो, ते फक्त अजितदादाच्या याच्या नेतृत्वाखाली किंवा भरपूर ते ताकद देणं, निधी देणं, अशा पद्धतीचं ते नेतृत्व, म्हणून तो अजितदादा सगळ्यांना आवडायचा किंवा काय. एक विशेष म्हणजे तसा जर विचार केला तर आपण जे म्हणतो ना वारस, आता बरेचसे लोक जे असतात की ते गेल्यानंतर किंवा ते हयात असताना त्यांचा वारस त्यांच्या इतकं छाप पाडत नाही. परंतु अजितदादाची जर छाप जर म्हटलं तर शरद पवारांचं एवढं मोठं नाव असतानासुद्धा अजित पवारांचं स्वतःचं छाप खूप मोठी त्यांनी अगदी महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण केलेली होती. शरद पवारांचं बोट धरूनच अजितदादा राजकारणात आले, समाजकारणात आले. आता शरद पवारांचं वय झाल्यामुळे थोडे शरद पवारांनी काही गोष्टीकडे दुर्लक्ष करून आणि त्यांच्या ताब्यात दिलं होतं. काही घडल्या, अघटित गोष्टी घडल्या आणि त्यामुळे ते दोघं एकमेकापासून दूर गेले आणि अजितदादांनी तो पुन्हा त्या पक्षाचा दूर हातात घेतला, तो कामाचा धडाका लावला आणि जनतेमध्ये जाऊन जी सहानुभूती मिळवली कामाच्या माध्यमातून, निश्चितपणे अजितदादा असते अजून तर ते मुख्यमंत्री झाले असते भविष्यकाळात. एवढी म्हणजे कठीण म्हणजे प्रसंग असताना, एक संकट असताना शपथविधी घेणं हे नेमकं काय कारण वाटतं तुम्हाला? असं काय झालं की त्यांनी इतक्या लवकर हा निर्णय घेतला शपथविधीचा, असं तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय कोणी घेतला, काय घेतला, हे त्याच्या मनाला माहिती आहे किंवा काही नाही. हा कोणाला पटला आहे, कोणाला नाही पटला आहे किंवा काही नाही. आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपल्याला 10 दिवस आणि 13 दिवस झाल्यानंतर आपण ते सगळे विधी उरकून झाल्यानंतर आपण काही गोष्टी घराच्या बाहेर पडतो. तेव्हा हे करणं हे संविधान पद नव्हतं. हे 2 महिन्यांनी केलं असतं, 1 महिन्याने केलं असतं तरी चाललं असं. राज्याला मुख्यमंत्री होता, उपमुख्यमंत्री होता. हे काही असं मुख्यमंत्री किंवा गेला आहे म्हणून तिथं लगेच बसवायला पाहिजे किंवा पंतप्रधान पद गेले म्हणून लगेच बसवायला पाहिजे, तशातलं काही पद नव्हतं. हे कधी आमदार सोडून गेले नसते आणि जनतेची सहानुभूती अजून त्यांना जास्त प्रमाणात मिळाली असते किंवा काही नाही.
काहीतरी निश्चितच कारण असू शकतं यामागे. ते कारण त्या वरच्या जे काही पक्षप्रमुख आहेत आत्ताचे जे कोणी 2, 4, 5 लोक आहेत त्यांनी निर्णय घेऊन आणि त्यांनी तो निर्णय समोरच्या मुख्यमंत्र्याला कळवला आणि त्यांनी तसा तो निर्णय घेतला. याला कोण अपवाद आहे कोण काय हे त्यांना माहिती आहेत किंवा काय. खरं तर मीडियाच्या माध्यमातून बघितलं की आपले नाशिकचे नरहरी झिरवाळ यांच्यापासून मीडियामध्ये पहिल्यांदा म्हणजे सुरुवात झाली की उपमुख्यमंत्रीपदाची सुनेत्रा पवार यांनी काही हरकत नाही. त्यानंतर भुजबळ साहेबांचं पण बोलणं झालं. साहजिक आहे ज्या पक्षामध्ये ही लोक आहेत ज्यांना आमदारकी दिली मंत्रिपदं दिले हे लोक दुसऱ्याचं नाव सांगूच शकत नाही. त्या कुटुंबातलंच नाव जे काही ज्येष्ठ असतील ते सांगतील. आज काही दुसऱ्या कोणाचं नाव सांगायचं त्यांची हिंमत बी नाही आणि ते तेवढी हे दारिष्ट्य ते दाखवू शकत नाही किंवा काही नाही. का त्यांचा नेता कोण होता अजितदादाच्या घरात कोण आहेत तर त्यानंतर सुनेत्रा पवार हेच त्यांच्या डोक्यापुढे तोंडापुढे त्यांच्या डोळ्यापुढे नाव असल्यामुळे ते शरद पवारला ते विचारू शकत नाही. त्यांचा पक्ष त्यांचा पक्षाचा अध्यक्ष किंवा त्यांचं काही प्रादेशिक जे काही अध्यक्ष असतील ते सगळे अजितदादाला मानणारेच नेते होते किंवा काही नेतृत्व. विशेष म्हणजे आता पक्षाची धुरा गटनेतेपदी पण त्यांची सुनेत्राताईंची निवड झालेली आहे. पुढील जे राजकारण आहे ह्या निवडीबद्दल तुम्हाला काय वाटतं नेमकं? आता स्त्रीला मर्यादा आहे पण आता त्या घराण्याचा राजकारण हा वारसा आहे. किती वर्षापासून जा 40, 50, 60 वर्षापासून जा तेव्हा तो येणारा काळ ठरवेल किंवा ते किती त्याच्यामध्ये सक्सेस होतात अनसक्सेस होतात किंवा हे काळ ठरवलं. आज आम्ही काही त्याच्याबद्दलचं गणित मांडू शकत नाही या ठिकाणी. आता शपथविधी काल झाला आहे. जे आता जे पुढचं जे भवितव्य आता समजा म्हणतं की दोन्ही पक्ष एकत्र येतात की काय नेमकं काय वाटतं तुम्हाला? आता शपथविधीची शपथ समजा सुनेत्रा पवार यांनी घेतली पुढं काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं नेमकं अंदाज काय वाटतं तुम्हाला आता काय होऊ शकतं? दादा असते तरी हे शक्य होतं पण आता नाही वाटत. तुम्हाला मी मागाच सांगितलं ना राजकारणामध्ये काही लोक संधी साधू राहत्या त्यांना मृत्यूशी येते त्याच्याशी काही घेणे राहतं. आपला स्वतःचा फायदा कसा होईल याच्यामध्ये काही लोक गुंतलेले असतात. आता नाही वाटत शक्य हे लोक होऊन देतील असं तरी नाही. पण आता पक्षाची आता अजितदादांच्या नंतर वारसदार म्हणून आता सुनेत्रा पवार यांना समजा आता यांनी शपथ घेतली समजा तर पुढील जी पक्षाची भूमिका असेल किंवा भाजपबरोबर राहणार नाही राहणार किंवा काय वाटतं तुम्हाला? नाही तो येणारा काळच ठरवेल काय होईल ते. आज नाही सांगता अवघड आहे आज सांगणं. भाजपबरोबर आज तरी वाटतं ते भाजपला चिटकून राहतील कारण मी सांगितलं 2-3 संधी साधू आहे का ते भाजप त्यांचाच हा सगळा उद्योग आहे. त्यांचे नावं नाही घेते पण सगळ्या दुनिया जगाला माहिती. कसं असं म्हणू शकतो पण कसं आहे आता एकमेकाचं एक नातं असतं प्रेम जोडलेलं असतं. अजितदादांबरोबर भुजबळ साहेब असतील किंवा धनंजय मुंडे असतील किंवा इतर असतील ते पहिल्यापासून त्यांच्याबरोबर एकदम जवळच होते आणि खास महत्त्वाचे नेते होते. साहजिक आहे त्यांना त्याविषयी आस्था वाटणं किंवा त्यांचं काम करणं. नावं तुम्ही घेतले पण चर्चा चाललेली आहे सोशल मीडियावर पण चर्चा चालली ते त्यांचं नाव पण मग साहजिक आहे आता किती का नाही म्हटलं तर एवढी मोठा हादसा झालेला आहे. आज अजितदादांचे धनंजय मुंडेचे सुद्धा खूप अगदी त्यांचं धनंजय मुंडेचं अस्तित्वच राष्ट्रवादीमधून झालेलं आहे मेन म्हणजे. आणि अजितदादांचे त्यांचे खूप असं साधारण लोकांमध्ये अशी चर्चा आहे पण त्यांना पण पक्षाविषयी आपुलकी किंवा त्यांच्याविषयी राहणारच ना. पण ते गेल्या 6 महिन्यापासून दिसत नव्हते ना. जर पक्षाविषयी अजितदादाविषयी एवढी जर आपुलकी दादांनी त्यांना पूर्णपणे माझं नाही अशी जनता सांगते का त्यांना साईडला केलेलं होतं. आहे तसं वाईटच आहे. हे जे झालं आहे हे चुकीचं झालं आहे आणि या घटनेला सगळं विरोधी पक्ष म्हणा किंवा त्यांचे कोण पक्षातील जे 2 गट पडले एका गटातले कोणी चाहते असतील त्यांचा काही हेतू असेल त्याच्यामुळं त्यांना या घरातल्या लोकांना जवळ येऊन द्यायचं नसेल किंवा याच्यात आता थोडंच पवार साहेबांनी सांगितलं का अजितदादाच्या आईनं सांगितलं का कोणी अजितदादाच्या चुलत्यानं सांगितलं का बाई तू जाय आणि शपथविधी कर असं तर घरातल्यांनी कोणी सांगितलंच नाही. मग हे कोणी विरोधी पक्षानं केलं म्हणा किंवा त्यांच्याच पक्षातल्या काही लोकांनी मोठे छगन भुजबळ असतील सुनील तटकरे असतील आणखी कोण पटेल असतील या लोकांनी हे घडवलं असेल. काही याच्या मागं देवेंद्र फडणवीसचा हात असेल असंही असू शकतं. बाकी दुसरं काय खरं तर याच्या मागे निश्चितच पण काहीतरी कारण आहे. कारण की सगळेच म्हणतात कमीत कमी 10व 13व होऊन द्यायला पाहिजे होतं नाही का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठं पळून नव्हतं चाललं आणि दुसरी गोष्ट महत्त्वाचं पद पण नव्हतं ते काही झालंच पाहिजे होतं व्हायलाच पाहिजे होतं दिलंच पाहिजे होतं असं काही नाही. असं त्याच्यामुळे एवढं गडबड करण्याचं काही कारणही नव्हतं. असं दुसरी गोष्ट समजा अंत्यविधी झाल्यानंतर त्याच्या दिवशी रात्री किंवा सकाळीच मीडियाच्या माध्यमातून मी एक म्हणजे नरहरी झिरवाळांचा तो व्हिडिओ म्हणजे एक पोस्ट बघितली की सुनेत्रा पवारांना वारसा द्यावा. हो
तिथून सुरुवात म्हणजे हो, नाही, एक हे दोन चुकीचं आहे ना, हे ते चुकीचं झाले किंवा भुजबळ साहेब पण नंतर बोलले की हो हो हे बरोबर आहे. झिरवळ हा काही मोठा नेता नाही आणि झिरवळ हा फार हुशार माणूस आहे, अशातला पण काही भाग नाही. किंवा झिरवळ खूप मोठा आहे, झिरवळ मागं खूप लोक आहे, असं काही नाही. दादांच्या बरोबर म्हणजे जवळचेच होते हा, होते जवळचे आजीदादांचे होते, पण आजीदा थोडेच असं सांगून गेले का मी गेल्या मा बायकोला लगेच ते करा म्हणून, असं काही नाही ना. त्याच्यामुळे हे सगळं याच लोकांनी गडबड केली, बाकी दुसरं काही नाही. हां असं काय याच्या मागे काहीतरी कारण असेल. हा असं हो बस 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 हां? लोक आहे ना बोंदूसाचे आहे ना जे काही पुढारी त्यांचं नाही हाती यांचं- खरा यांचं हे हा, दोन चार पाच जणांची चौकट आहे ना ती त्यांच्यामध्ये बोंदू त्यांचा हा प्रकार आहे असा. हो बस बाकी दुसरं काय आणि त्यांना आमदारांची भीती वाटत, त्यांना वाटलं आमदार हे पळतील हा, इकडे तिकडे या आमदार पक्ष पळतील, त्या पक्षात पवारसाहेब पळतील पळवतील. हा असं काय असं आमदार पळतील किंवा पवार साहेब काही दडपण आणतील असं काही वाटलं असेल त्यांना, त्याच्यामुळे त्यांनी घाय केली, बाकी दुसरं काही नाही. नक्कीच काहीतरी आहे नक्कीच काहीतरी आहे असं कारण की खूप घाई केली नाही का. दुसरी गोष्ट दादा, ज्यावेळेस ही घटना घडली खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला, कोणाला विश्वासच बसत नव्हता. तुम्हाला नेमकं कधी कळालं आणि काय तुमच्या भावना होत्या? आम्हाला हे साधारणतः 10 वाजता कळालं. अजितदादांचं म्हणजे असं मोबाईलवर बघितलं कोणी सांगितलं? मोबाईलवर आणि टी व्हीवरच पाहिलं मी. हो हो त्याच वेळेस म्हणजे त्यांचं काय भावना होत्या मग? हा? काय भावना होत्या तुमच्या? नाही वाईटच झालं ना, हे काही चांगलं झालं का? असं अजूनही असं वाटतं का दादा आहेच आपल्यात, दादांचं असं झालंच नाही, विश्वास बसत नाही असं. सगळं असं याच्या मागे काहीतरी कोणाचं काहीतरी आहे का काय असं. पुढे ये, पुढे ये. टीव्हीला जे काही येतं पुढे, ना, पुढे, पुढे. ते सगळं प्रत्यक्ष पुढे, असं थोडं वाटतं का पुढे. दादा आहेत. जे टीव्हीला येतं ना ते असं वाटतं का दादा गेलेच नाही, दादाच बोलून राहिले, प्रत्यक्षात आहेत असताना नाशिक. एवढं प्रत्येकाचं प्रेम होतं दादांवर. दादा प्रेम होतं 100% होतं. आणि मी काल नाशिक रोडला पाहिलं, तिथून आलो ना, प्रत्येक गावात 10-15 बोर्ड लागले. अहो मुंबईला सुद्धा मी काल गेलो तर अगदी एक ठिकाण सुद्धा नव्हतं का तिथं दादांचा बोर्ड लागलेला नाही. आणि ते जे बोर्ड होते ना अगदी लक्ष वेधून घेणारे होते की महाराष्ट्राचा धुरंधर गेला, की महाराष्ट्राचा दादा गेला. म्हणजे खूपच लय. खूपच तुमच्या काय भावना होत्या? नाही यांनी काय केलं माहिती आहे का, यांना खरं काय म्हणजे माणसापेक्षा खुर्ची महत्त्वाची होती आणि यांना माणूस गेला त्याचं दुःख नाही आहे. यांना फक्त पहिली खुर्ची महत्त्वाची होती यांची. खुर्शीचा पण विषय दादा काय वाटतं तुम्हाला, शपथविधीला जो एवढी घाई केली का सगळ्यांना वाटतं की दावत तेरा होऊन द्यायला पाहिजे किंवा राग झाले, तुम्हाला काय वाटतं? 100% होऊन द्यायला पाहिजे. ही तेच नाही काही. 10 वर्षाच्या पोरापासून त्यांना खंत येईल की एवढ्या लवकर का अंतविधी आपलं शपथविधी घेतली. 10 वर्षाच्या पोरापासून काय कारण वाटतं तुम्हाला? आम्हाला सगळं षडयंत्र ते. अहो पक्षातले लोक आणि विरोधक यांचंच षडयंत्र आहे, बाकी घरच्या लोकांना विश्वासात न घेता केलेला कार्यक्रम आहे हा. बाकी दुसरं काही सांगता येणार नाही याच्यावर. आणि धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे दादांपासून लांब होती आणि आज तेच आहे साथीला. हो म्हणजे हे यांचे जे घोटाळे लपवायसाठी जरंगे साहेबांनी जो टोला मारला ना, महाराष्ट्रातले खास ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे चेहरे ना, समजा अजित दादा असेल किंवा धनंजय मुंडे असतील किंवा छगन भुजबळ असतील, हे दादांनी लांब ठेवले होते, ते आज तेच गुरबुड करते. पण दादांचे त्यांचे संबंध पण होते ना चांगले. पण तरी ते लांब ठेवले होते दादांनी. का ठेवले ती त्यांना काय का हो? आता जे मीडियाच्या माध्यमातून सुद्धा समजा भुजबळ साहेब असतील किंवा धनंजय मुंडे असतील किंवा पण धनंजय मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे तर अजित दादांचे एकदम जवळचे होते एकदम. सगळे जवळचे असतील ना तरी पण दादांना जेवढे समजायचे ये का बा दादांनी असं केलंय तसं केलंय, दादांपेक्षा जास्त घोटाळे यांचे दादांकडे होते. आणि आज त्या घोटाळ्याला घाबरूनच यांनी हे सगळं काही केलेलं आहे. दादाकडे जरी 70,000चे असतील तर यांच्याकडे 100,000 कोटीचे होते दादांकडं असं. हो आता असं त्यांनी आता ते पाहावं त्यांनी. मी एकच बोलणार आहे, तात्या जे बोलले ना तेच मी आम्ही बोलणार आहे. पण एक आहे बा, अजितदादासारखा माणूस आणि नेता महाराष्ट्राला लाभणार नाही. आणि सगळ्यांची मनं धरणारा, गोरगरिबांची मनं धरणारा, पक्षाची मनं धरणारा निष्ठावंत माणूस होतो. कोणाला कोणते काम असो त्या कधी नाडून धरलं. ज्यावेळेस तुम्हाला ही बातमी कळली त्यावेळेस तुमच्या मनाच्या काय भावना होत्या? तेव्हाच आता मनाचं दुःख होतं आणि असा माणूस जाणे नाही, पण ती देवा घडलेला आहे, त्याला कोणीच काही करू शकत. पण एक आपल्या महाराष्ट्राचा एक खरंच दादा, हा खरंच दादा होता, आपला तो निघून गेला वाईट झाला.
त्याने कोणाला कधी आढळून झालं नाही. काल सगळ्याची जो कामं- शपथविधी झाला त्याच्यावर महाराष्ट्रभर खूप टीका झाल्या की एवढी काही घाई केली, एवढं काय असं काय झालं की तुम्ही एवढी घाई करा. हो, हे राजकारण असं कोणी यावा, कोणाला वाईट वाटतं, कोणाला वाटतं नाही व्हावा, कोणाला तुम्ही पुढारीचं कसं आमदाराचं, खासदारचं, मंत्र्याचं हे राजकारण राहतं. एवढी घायका केली काय म्हणजे, घायका केली काय म्हणजे काय? राग झाली आणि लगेच थोडं दावा पण होऊन द्यायचं असं लोकांचं. का टाईम नव्हता का दुकान होतं का कमीत कमी एखादा 10-13 तरी होऊन द्यायला पाहिजे. एवढी काय आता त्यांनाच माहिती, राजकीय लोकांनाच माहिती. आता जे बोल तेच मी सांगणार असं. ज्यावेळेस अजितदादांची ही घटना झाली त्यावेळेस तुमच्या नेमक्या भावना काय होत्या? नाही, दादांची घटना होऊन आज 5 दिवस उजडलं आहे, 5 दिवस झाले, पण अजूनही वाटत नाही का दादा आपल्यातून गेलेले. दादा आज आपल्या बरोबर वाटत नाही, खरंच नाही वाटत. नाही ना, अजूनही आपल्याला असं वाटतं काही घटना झालेलीच नाही. दादाच उपमुख्यमंत्री एवढा टायमिंगला आणि एवढा टायमिंग येणारा म्हणजे आजकालचे ग्रामपंचायत सदस्य जरी झाले तरी एवढे टायमिंग येते नाही. पण दादा सकाळी सूर्य उगवायच्या वेळेस काम चालू करणारा माणूस, तसं सूर्यास्तापर्यंत काम करणारा, हा 12-12, 16-16 तास काम करणारा एवढा मोठा माणूस. ज्येष्ठ लोक सांगते ना, हे 25-30 नाही, मी तर म्हणतो असे लोक काहीतरी 100-200 वर्षात घडतात. पण हे महाराष्ट्राच्यात याला का वाटायला आलेले का विलासराव गेले, R.R. आबा गेले, गोपीनाथ मुंडे गेले असतील, महाजन गेले असतील, हे लोक असे होती नाही ना. आमच्या महाराष्ट्रातूनच हे लोक का जाऊ राहिले याचं परमेश्वरांकडं आम्हाला एक घरा नाही. कालचा जो शपथविधी झाला, विविध टीका खूप झालेल्या त्यावर, त्यावेळेस तुम्हाला नेमकं काय वाटतं? नाही, ह्याच्यामध्ये असं आहे, नेमकं कारण काय वाटतं? सगळेच म्हणतात की एवढं मोठं संकट असताना एवढी घाई का केली? सगळ्यांचं मत असं होतं का 10वं 12वं 13वं झाल्यानंतर केलंच चाललं होतं. पण राजकारणामध्ये मी छोटा आहे, पण माझ्या मते राजकारणामध्ये काही लोक संधी साधू राहत्या. त्यांना दुःख किंवा कोणाचा मृत्यू याच्याशी काही घेणं देणं नसतं. आपली संधी आलेली आहे आपल्याला, त्या संधीचं काय करायचं राहतं. काही लोकांना अशा राजकारणामध्ये अशा प्रवृत्ती आहे, मी कोणाचं नाव घेत नाही, पण राजकारणामध्ये संधी साधू लोक जे म्हणते ना, टायमिंग आला का त्या टायमिंगमध्ये काय करून घ्यायचं, टाईम साधून घ्यायचा, हा त्याच्यातलाच प्रकार दिसतोय. ठीक आहे. दादा, हां बोला. आज 5 दिवस झाले दादा जाऊन. असं वाटत नाही का दादा आपल्यातून गेले, पण मला एक दुःख वाटतं जनतेला सगळं दुःख वाटतं का बा आज 5 दिवस झाले आणि सुनीत्राबाईंनी शपथविधी घेतला. हे जनतेला पूर्ण वाईट वाटतं आहे. सुनीत्रताईच्या डोळ्यातून पाणी येताना हे जे मंत्री लोक संत्री असतील कोणी असतील यांना कशा करता शपथविधी लगेच घेतला हे जनतेला कळत नाही. कशाबद्दल घेतला ते त्यांनाच माहिती, आम्हाला काही सांगता येणार नाही. पण हे जनतेला अजिबात पटलेलं नाही. जनतेला त्याचं कारण आता कसे जनता सांगू शकेल. हे जे मंत्री संत्री पुढारी आता निरळ झिरवळ साहेबांना विषय घेतला का बा सुनीत्राबाईंनी शपथ घ्यावं. पहिल्यांदा त्यांनी विषय घेतला. पहिल्यांदा त्यांना विषय कशा करता घेतला बा, त्यांचं त्याच्या मागं काय येतोय, एवढी घाई का झाली, त्यांच्या मागं त्यांचा हेतू काय आहे हे जनतेला काय माहिती. काहीतरी भीतीपोटी घेतला की काय? भीतीपोटी घेतला का कशापोटी घेतला. भीती असं तर आता सरकार येते, सगळं त्यांच्या ताब्यात आहे. नरेंद्र मोदी एवढ्या लोकांना सांगत होता का बा सगळ्या लोकांना आम्ही काळा पैसा देऊ. हा काळा पैसा मग कुठं गेला का त्यांच्याच खिशात घातला का तेच मोठे हो राहिले. त्यांच्याकडे DD CBI सगळं आहे. जनतेला येड्यात काढलं या BJP सरकारनं सगळं. आज शपथविधी घेतला त्याच्या मागं जनतेचा मोठा येतोय काहीतरी. जनते सगळे नाराज आहे. अच्छा, ह्या जनतेला फार वाईट वाटतंय, चांगलं नाही हे सरकार आहे ना. विशेष करून अजितदादांचं नाशिकमधलं निफाड म्हटल्यानंतर शरद पवारांचं पण आणि अजितदादांचं पण शरद पवार विशेष प्रेम होतं. लय प्रेम होतं. शरद पवारांनाच बोट धरून अजितदादा आले, पण हे फार वाईट झालं आहे. हे आम्हाला जनतेला पटत नाही हे सगळं. नाही काय खऱ्या अर्थाने आज त्यांचं मन मोठं आहे हो, काही नाही. खऱ्या अर्थाने अजितदादांच्या बाबतीत जर बोलायचं जर म्हटलं तर खरोखर महाराष्ट्राचा दादा हरपला. आणि सगळ्यात महत्त्वाचं ग्रामीण जनतेसोबत दादांची जी नाळ जोडली होती, तर आज अजितदादा आज आपल्यात राहिले नाही, तर अयोग्य वेळी योग्य असा माणूस गेला. म्हणून मी सर्व पक्षी असतील, दावजवाडी ग्रामस्थ असतील यांच्या याच्यातून मी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना वाहतो. थांबतो. चहा वगैरे हो, 2 मिनिटं. नाही, त्यांची राहिली. सगळ्यांच्या तुम्ही बसा तोवर.
काय वाटतं आपल्याला? दादा म्हणजे आमचे खरं शेतकऱ्यांचे नेते होते. दादा म्हणजे आमचे शेतकऱ्यांचे नेते होते. खरं ते जायला नको होतं. सर्वांना सर्व समाजातील लोकांना खूप वाईट वाटतं आहे. दादा जर म्हटलं तर पवारसाहेब आलं, दादा झालं, आमच्या काकासाहेब मोगलांपासून ही बनकर मंडळी पिंपळगावची, त्यांच्या संदर्भातून आमच्या निफाड तालुक्यात झालेला जो विकास आहे तो फक्त पवार घराण्यामुळे झालेला आहे. त्यामुळे निश्चितच खरं आहे. आणि अजितदादा एक दादा म्हणूनच होते. त्यामुळं सर्व आमच्या निफाड तालुक्याला म्हणजे वालीच कोणी राहिला नाही असं आज झालं आहे. आमच्या आमदारांना सुद्धा आज कोणाकडे जावा अशी महाराष्ट्रालाच वाटतं. हां, आता आमचे जे आता आमदार आहे त्यांना सुद्धा म्हणजे कसं काय राजकारणात दिशा घ्यावी हे सुद्धा त्यांना म्हणजे प्रश्न आहे मोठा. तर आम्हाला आमच्या तालुक्यातर्फे किंवा गावातर्फे आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ज्यावेळेस ही घटना समजा तुम्हाला कधी समजलं आणि काय नेमकं तुम्हाला काय वाटलं त्यावेळेस? नाही, आम्हाला तर सुरुवातीला खरंच वाटलं नाही, असं होऊ शकत नाही. कारण न होणारी घटना आहे ही. आणि त्या विमानाचे अपघात म्हटल्यानंतर तर नुसतं धुक्यामुळं बा असं अपघात होईल असं काही वाटत नाही. त्याच्यामुळं आणि एकदम जास्त झालं एकदम. त्याच्यामुळं म्हणजे एकदम वाईट वाटतं. एवढं म्हणजे संकट असताना काल जो शपथविधी झाला त्याच्यावर सर्वांनीच टीका केलेली आहे. नेमकं तुम्हाला काय वाटतं एवढी घाई कशासाठी केली असेल? त्या संदर्भात जर आम्ही जर विचार करायला ठरवलं तर सर्वसामान्य माणूस ह्या विषयापर्यंत जाणं थोडं अवघड वाटतंय. तरी पण एक मनात विचार येतो ना, एवढं मोठं संकट असताना नेमकी एवढी घाई का केली? थोडा प्रश्नच येतो सर्वसामान्य माणसाला. पण काय होतं म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून जर पाहिलं तर खूप अनुभवी लोक आहेत त्याच्यामध्ये बी. विरोधक असतील किंवा सत्तेतले असतील आणि त्यांनी कशा पद्धतीनं म्हणजे केव्हा काय करायला पाहिजे हा त्यांनी घेतलेला निर्णय सर्वसामान्यांना न समजणारा विषय हा. खरं तर नाशिक निफाड जर झालं तर विशेष दादा कायम यायचे, शरद पवार साहेब ते पण यायचे, असं खूप मोठं प्रेम नाशिककरांवर होतं. आणि ते म्हणायचं माझं नाशिक आवडतं नेहमी म्हणायचे. त्यातली त्यात निफाड जास्त आवडतं. आणि पवारसाहेब असेल, दादा असेल, यांच्या सभेला कायम निफाड तालुक्यातली मंडळी कुठेही असो जास्तच गर्दी व्हायची. कारण त्यांची म्हणजे भावनासुद्धा म्हणजे पवार घराण्यावरच होती आमच्या निफाड तालुक्यात. सर्व शेतकऱ्याविषयी खूप चांगले होते. फार म्हणजे काकासाहेब मोगलांपासून दादा पुढे या. आता शपथविधी काल झाला आहे. जे आता जे पुढचं जे भवितव्य आहे, आता समजा म्हणतं की दोन्ही पक्ष एकत्र येतात की काय, नेमकं काय वाटतं तुम्हाला? आता शपथविधीची शपथ समजा सुनेत्रा पवार यांनी घेतली, पुढं काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं नेमकं अंदाज काय वाटतं तुम्हाला आता काय होऊ शकतं? दादा असते तरी हे शक्य होतं, पण आता नाही वाटत. तुम्हाला मी मागाच सांगितलं ना, राजकारणामध्ये काही लोक संधी साधू राहत्या, त्यांना मृत्यूशी त्याच्याशी काही घेणे राहतं. आपला स्वतःचा फायदा कसा होईल याच्यामध्ये काही लोक गुंतलेले असतात. आता नाही वाटत शक्य हे लोक होऊन देतील असं तरी नाही. पण आता पक्षाची आता अजितदादांच्या नंतर वारसदार म्हणून आता सुनेत्रा पवार यांना समजा आता यांनी शपथ घेतली समजा, तर पुढील जी पक्षाची भूमिका असेल किंवा भाजपबरोबर राहणार नाही राहणार किंवा काय वाटतं तुम्हाला? नाही, तो येणारा काळच ठरवेल काय होईल ते. आज नाही सांगता, अवघड आहे आज सांगणं. भाजपबरोबर आज तरी वाटतं ते भाजपला चिटकून राहतील. कारण मी सांगितलं 2-3 संधी साधू आहे का ते भाजप त्यांचाच हा सगळा उद्योग आहे. त्यांचे नावं नाही घेते पण सगळ्या दुनिया जगाला माहिती. कसं असं म्हणू शकतो, पण कसं आहे आता एकमेकाचं एक नातं असतं, प्रेम जोडलेलं असतं. अजितदादांबरोबर भुजबळ साहेब असतील किंवा धनंजय मुंडे असतील किंवा इतर असतील, ते पहिल्यापासून त्यांच्याबरोबर एकदम जवळच होते आणि खास महत्त्वाचे नेते होते. साहजिक आहे त्यांना त्याविषयी आस्था वाटणं किंवा त्यांचं काम करणं. नावं तुम्ही घेतले पण चर्चा चाललेली आहे, सोशल मीडियावर पण चर्चा चालली ते त्यांचं नाव. पण मग साहजिक आहे आता किती का नाही म्हटलं तर एवढी मोठा हादसा झालेला आहे आज. अजितदादांची धनंजय मुंडेचे सुद्धा खूप अगदी त्यांचं धनंजय मुंडेचं अस्तित्वच राष्ट्रवादीमधून झालेलं आहे मेन म्हणजे. आणि अजितदादांचे त्यांचे खूप असं साधारण लोकांमध्ये अशी चर्चा आहे, पण त्यांना पण पक्षाविषयी आपुलकी किंवा त्यांच्याविषयी राहणारच ना. पण ते गेल्या 6 महिन्यापासून दिसत नव्हते ना. जर पक्षाविषयी अजितदादाविषयी एवढी जर आपुलकी दादांनी त्यांना पूर्णपणे माझं नाही अशी जनता सांगते का त्यांना साईडला केलेलं होतं. दादा, संपूर्ण महाराष्ट्र आज 5वा दिवस आहे. संपूर्ण महाराष्ट्र आजही अजितदादांच्या आठवणीत रडतोय. व काल जे उपमुख्यमंत्री पदाची सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाला आहे
भरपूर लोकांच्या टीका झाल्या यावर, तुम्हाला नेमकं काय वाटतं? निशब्द आहे. अजितदादाला पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांना राज्य चालवायचं आहे, महाराष्ट्र चालवायचं आहे. तेव्हा त्यांनी जी शपथविधी घेतली ती बरोबर घेतली. लोकांचं मत आहे दुसऱ्या दिवशी घेतली, तिसऱ्या दिवशी घेतली, दुःखात घेतली. दुःख सोडून सरकार चालवावं लागतं, राज्य पाहायचं राहतं. एखाद्याला वाटतं का एखाद्याचा पती गेला मग त्यांनी शपथच घेऊ नये, मग ती जागा रिक्त ठेवता येत नाही, ती जागा कधी ना कधी भरावंच लागते आणि जनता त्या पाठीशी राहते. त्याच्यामुळे त्यांनी काल शपथविधी घेतलेला आहे, हे बरोबर आहे. खरं तर खूपच घाई केली असं सर्वांचं मत आहे. खूपच घाई केली, अति घाई केली आणि ही वेळ खूपच दुःखदायक असताना एवढी घाई कशासाठी? दुःखदायक आहेच, पण त्यांना पुढं चालवायचं आहे ना. झडप्याला गेले, भरपूर असे विलक्षणं लागू राहिले, त्यासाठी थांबून जमणार नाही. दादांचा एक पक्ष होता राष्ट्रवादी, त्याच्यामुळं ते जोरात आहे, करू राहिले ते काम बरोबर आहे. आणि युती सरकार आहे ना, एक जर थांबलं तर दोघांनी काय करायचं, एवढ्यानं घेऊन चालायचं आहे. त्याच्यामुळं BJPचं पण बरोबर आहे, लवकर शपथ घ्या आणि मोकळे व्हा. दादा काय वाटतं आपल्याला? जवळजवळ ही अत्यंत वाईट घटना झालेली आहे, परंतु दादांचा पक्ष जिवंत ठेवण्यासाठी त्यांना हा निर्णय घेणं महत्त्वाचं होतं. कारण की नंतर त्याला वेगवेगळ्या दिशा निघाल्या असत्या आणि परत राजकारण वाढलं असतं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आलेल्या जवळ, त्याच्यामुळे त्यांना हे योग्यच होतं. उपमुख्यमंत्री पदाची जागा दिली, चांगलं झालं ते. खरं तर खूप संपूर्ण महाराष्ट्राला दुःख झालेलं आहे अजितदादांचं. आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये सुद्धा खूप मोठं कार्यकर्त्यांचा संघ आहे. अगदी खूप लोक दादांवर प्रेम करायचे, परंतु खूप घाई केली या गोष्टीला. उपमुख्यमंत्रीपदाची निवड म्हणजे अगदी राखेचा कार्यक्रम झाला आणि दुसऱ्या दिवशीच, त्यामुळं खूप म्हणजे टीका होत आहे त्यावर. तर टीका करणारच, तो काही विषय नाही, परंतु शेवटी नेता म्हटले होते जगासाठी वाहून घेतलेलं असतं आणि जगासाठी ती जागा रिक्त ठेवणं योग्य नाहीच आहे. तशी ती लोक म्हणता माणूस हारला खुर्ची जिंकली. नाही, खुर्ची जिंकली असं नाही म्हणता येणार, फक्त ती जागा एक टिकून धरली फक्त, बाकी काही नाही. खुर्ची जिंकली असं नाही म्हणता येणार, म्हणजे त्या जागेवर कोणीतरी जाणार होतं, पण मग त्यांचाच माणूस भेटला, काय अडचण नाही. काय वाटतं? अजितदादा गेले, खरं तर अचानक अगदी धक्का देऊन गेले. ज्यावेळेस काय तुमच्या भावना ज्यावेळेस तुम्हाला समजलं? धक्का म्हणजे अक्षरशः आमच्या पायाखालची माती हल्ली आणि संपूर्ण जनता एकदम हळहळ व्यक्त करू राहिली. कारण की एक लाख गेले चालतील, मग लाखाचा पोषण नको जायला, असं एक जगाचं हे राहतं आणि ते योग्यच आहे ते. दादा काय वाटतं आपल्याला नेमकं? बरोबर आहे, यांनी दिलेली मुलाखत बरोबर आहे. ठीक आहे, या ना तुम्ही. बोला ना. दादा गेले हे ज्यावेळेस तुम्हाला समजलं, नेमक्या तुमच्या त्यावेळेस काय भावना आणि तुम्हाला कधी कसं समजलं? नाही, आम्हाला सकाळी 9-9:30च्या दरम्यान कळालं, मोबाईलला आलं का विमान कोसळलं. हे सर्व आम्हाला धक्काच बसला, तो काही विषय नाही. म्हणजे एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच मुख्यमंत्री हरपला, त्याच्यामुळं आम्हाला सर्वांनाच, म्हणजे मलाच नाही, जो कोणी विरोधक असेल, मी स्वतः BJPचं काम करतो, माझं वेगळं आहे, तरी पण मलाही धक्काच बसेल. तो सेनेचं काम करतो, सेनेवाल्याला धक्काचे. राष्ट्रवादी जो काम करतो त्यांना काँग्रेस कोणी असो, एक मोठा नेता गेला तो हळहळ करतो. त्याच्यामुळं सर्वांनाच महाराष्ट्राला धक्का बसेल दादा जाण्यानी. त्याच्यामुळे याच्यात काहीच विषय नाही. जी जागा भरली ती बरोबर आहे, काहीच विषय नाही. ती एक हे राहते, म्हणजे तिथं एक ग्रामपंचायत सदस्य जरी असला आणि तो जरी गेला तर ती जागा त्याच्या पत्नीला भेटलीच पाहिजे लवकरात लवकर, असा नियमच एक. त्याच्यामुळं दादांची जागा ताईंना भेटली, एकदम चांगलं आहे. ताईंनी ते जोरात काम चालू करावं. शरद पवार असतील किंवा त्याच्यानंतर अजितदादा असेल, निफाड किंवा पिंपळगावपासून विशेष प्रेम असायचं काय असं यायचे इथं ते? एक नंबर प्रेम पवार साहेबांचं पण, अजितदादांचं पण, बाकी सर्वच आमचे भुजबळ साहेब वगैरे यांचं पण प्रेम. निफाड तालुका जर म्हटलं किंवा पिंपळगाव बसवून जर म्हटलं तर शरद पवारांचं पण विशेष प्रेम असायचं आणि त्यानंतर अजितदादा पवारसुद्धा कायमच म्हणजे विविध कार्यक्रमाला आवर्जून राहायचे. म्हणजे विशेष असं प्रेम निफाडकर किंवा पिंपळगाव बसवणकरांवर दादांचं होतं. आमचा निफाड तालुका म्हणजे पवार कुटुंबीय एकदम घनिष्ठ संबंध आहे निफाड तालुक्याच्या पवार कुटुंबियांशी. आणि पवार कुटुंबीयसुद्धा आम्हाला असं बाजूला कधी करत नव्हते, एकदम असं माहेरघर म्हणून ते सभा घ्यायचे आणि लोक त्यांना प्रतिसाद देतात, अजूनही देतात, तो काही विषय नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष चांगला असल्यामुळे लोक त्यांना मदतही करतात पहिल्यापासून.
त्याच्यामुळं ठीक आहे दादा.